नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकशाही अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिंगोली जिल्हा या ठिकाणी पोलीस पाटील या ठिकाणी संपूर्ण पेपर पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय, कापसाच्या पिकासाठी कोणती मृदा आवश्यक असते. बघा याचं योग्य उत्तर काय असेल. बघा कापसाच्या पिकासाठी रेगुरी मृदा आवश्यक असते, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय, 1 मे सन 1999 या दिवशी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली होती. बघा याचं योग्य उत्तर काय असेल. 1 मे बघा सन 1999 या दिवशी हिंगोली या जिल्ह्याची निर्मिती झाली होती, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा या ठिकाणी काय विचारलाय, उपसरपंच आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात. बघा उपसरपंच आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात, तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. उपसरपंच आपल्या पदाचा राजीनामा सरपंच यांच्याकडे देत असतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. पंचायत राज पद्धतीचा स्वीकार करणारे भारतामधले पहिले राज्य कोणते आहे. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, तर याचं योग्य उत्तर काय असेल. राजस्थान बघा हे राज्य भारतामध्ये पंचायत राज पद्धतीचा स्वीकार करणारे राजस्थान हे भारतामधले पहिले राज्य आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. भारताची राष्ट्रीय नदी कोणती आहे. भारताची राष्ट्रीय नदी कोणती असेल. गंगा ही नदी भारताची राष्ट्रीय नदी आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ यांचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे. बघा महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ यांचं मुख्यालय कुठं असेल. अकोला या ठिकाणी आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. महाराष्ट्र राज्यामध्ये मोसंबी संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे. बघा महाराष्ट्र राज्यामध्ये मोसंबी संशोधन केंद्र कुठं असेल. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये मोसंबी संशोधन केंद्र आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. बघा याचं योग्य उत्तर काय असेल. चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण अमरावती जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. महाराष्ट्राचे मँचेस्टर कोणत्या शहराला ओळखले जाते, तर याचं योग्य उत्तर काय असेल. बघा इचलकरंजी या शहराला महाराष्ट्राचे मँचेस्टर असे म्हणतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 सहस्रकुंड हा धबधबा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. बघा याचं योग्य उत्तर काय असेल. सहस्रकुंड हा धबधबा नांदेड जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. मयुरेश्वर हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. बघा याचं योग्य उत्तर काय असेल. मयुरेश्वर हे अभयारण्य पुणे जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. तुमसर तुमसर ही महाराष्ट्र राज्यामधली तांदळाची प्रमुख बाजारपेठ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. बघा याचं योग्य उत्तर काय असेल. तुमसर ही तांदळाची प्रमुख बाजारपेठ भंडारा जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा सांताक्रूज विमानतळ कोणत्या शहरामध्ये आहे. बघा सांताक्रूज हे विमानतळ कोणत्या शहरामध्ये असेल, तर सांताक्रूज हे विमानतळ मुंबई या ठिकाणी आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. 1 मे सन 1981 रोजी रत्नागिरी या जिल्ह्याचं विभाजन होऊन कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. 1 मे सन 1981 रत्नागिरी जिल्ह्याचं विभाजन होऊन कोणता नवीन जिल्हा निर्माण झाला होता. बघा रत्नागिरी जिल्ह्याचं विभाजन होऊन सिंधुदुर्ग हा नवीन जिल्हा निर्माण झाला होता, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. महाराष्ट्रामधले पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा. बघा महाराष्ट्र राज्यामधलं पहिलं पक्षी अभयारण्य कर्नाळा आहे, ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. बघा कर्नाळा हे पक्षी अभयारण्य रायगड या जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे.
विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे हिंगोली जिल्हा बघा पोलीस पाटील भरती बघा अशीच बघा महत्त्वपूर्ण 4000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. त्या PDF मध्ये बघा आपण सर्व महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, बघा ज्यांना कोणाला बघा हे PDF पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 11 बघा काय विचारला आहे. महाराष्ट्रामधला पहिला पूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा कोणता आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? महाराष्ट्रामधला पहिला बघा वर्धा हा जिल्हा पूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल? पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण सातारा जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूया. उजनी हे धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा उजनी हे धरण सोलापूर या जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. लाकडी खेळणी तयार करण्यासाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? लाकडी खेळणी बघा तयार करण्यासाठी सावंतवाडी बघा हे ठिकाण प्रसिद्ध आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. महाराष्ट्राचे पूर्व पश्चिम अंतर किती किमी आहे? बघा महाराष्ट्राचं पूर्व पश्चिम अंतर किती किमी असेल? बघा महाराष्ट्राचं पूर्व पश्चिम अंतर हे 800 किमी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा. महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या किती असेल? 36 आहे. बघा महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या 36 आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा. कोल्हापूर हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? कोल्हापूर हा जिल्हा पुणे या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. मराठी भाषेमधले पहिले मासिक कोणते आहे? बघा मराठी भाषेमधलं पहिलं मासिक कोणतं होतं? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. दिग्दर्शन हे मराठी भाषेमधलं पहिलं मासिक आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्राचे पहिले व्यक्ती कोण आहेत? बघा ज्ञानपीठ हे पुरस्कार प्राप्त करणारे महाराष्ट्राचे पहिले व्यक्ती कोण होते? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 यायला पाहिजे. वि.स. खांडेकर हे ज्ञानपीठ पुरस्कार बघा या ठिकाणी प्राप्त करणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. सन 2011च्या जनगणनेनुसार बघा महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे? बघा कोणता होता? सन 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता होता? सिंधुदुर्ग जिल्हा होता. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार कोणत्या जिल्ह्याला म्हणतात? अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार जळगाव जिल्ह्याला म्हणतात. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 22 काय विचारला आहे. लोणावळा खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? लोणावळा खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे पुणे जिल्ह्यामध्ये आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. तोरणा व पुरंदर तोरणा आणि पुरंदर हे किल्ले कोणत्या जिल्ह्यामध्ये असतील? बघा तोरणा आणि पुरंदर ही किल्ले पुणे जिल्ह्यामध्ये आहेत. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा यावल हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा यावल बघा हे अभयारण्य जळगाव जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीला म्हणतात? महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीला म्हणतात? बघा कोयना या नदीला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. दीना धरण बघा दीना हे धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? दीना हे धरण बघा गडचिरोली या जिल्ह्यामध्ये दीना हे धरण आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 27 काय विचार. आंबा घाट कोठून कोठे जाताना लागतो? आंबा घाट कोठे लागतो? आंबा घाट बघा कोल्हापूर ते रत्नागिरी यांच्या दरम्यान आंबा घाट लागतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक पुढचा, दाभोळची खाडी महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामधली खाडी आहे? दाभोळची खाडी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? दाभोळची खाडी बघा रत्नागिरी या जिल्ह्यामधली खाडी आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29 पाहूया. कर्मयोगी संत गाडगेबाबा विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? कर्मयोगी संत गाडगेबाबा विद्यापीठ कुठं आहे? अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पुणे व नाशिक यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? पुणे व नाशिक यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग कोणता असेल? राष्ट्रीय महामार्ग क्रमांक बघा 50 पुणे व नाशिक यांना जोडतो. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा. तिल्लारी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तिल्लारी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचं मुख्यालय नागपूर या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात उत्तरेकडचा जिल्हा कोणता आहे? बघा सर्वात उत्तरेकडील जिल्हा कोणता असेल? महाराष्ट्र राज्यामध्ये नंदुरबार बघा हा जिल्हा सर्वात उत्तरेकडचा तो जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, हंगामी पोलीस पाटलांची नियुक्ती कोण करतात? हंगामी पोलीस पाटलांची नियुक्ती कोण करतात? उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, विभागीय आयुक्त यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि आपल्या बघा चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि पहा आपल्याकडे महत्त्वपूर्ण हिंगोली जिल्हा पोलीस पाटील भरती बघा महत्त्वपूर्ण 4000 बघा प्रश्नाची महत्त्वपूर्ण PDF आहे. ज्यांना कोणाला पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सॲपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.